हा प्रॉपर कारणाचं ठीक नाही तर पुढच्या वर्षी त्यांना बॅन केलं जाईल याची लक्षात घ्या. जाऊया अंकित मालुसरे यांच्याकडे. पहिली मॅच कपिल एंटरप्राइजेस आणि अनन्या एंटरप्राइजेस. जी गाडी मैदानामध्ये आहे आणि हे बघा त्याला बॉल लागला तर चौकार तिथे डायरेक्ट पडला तर 6 आणि जर लागला बॉल तर चौकार दिला जाईल. पंचांना विनंती आहे कारण ती उभी आहे तिथे. अंकित. धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर आणि मनापासून धन्यवाद गुरुवर्य टिके माळी सर. पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. वासांबे प्रीमियर लीग 2026 आपण या ठिकाणी बघतोय. फेअर असेल, फेअर डिलिव्हरी, याचा अर्थ गोलंदाज सुरक्षित असतील. अंकित येथे आमचे पोलीस पाटील अनंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आमचे संतोषजी मालकर. क्रिकेटमध्ये जशी ओपनिंग जोडी असते ना त्याची ही जोडी आहे. त्यानंतर आदरणीय आमचे सुधीर तांडेल कुरंगळे, माफ करा, सुधीर कुरंगळे पानशील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आणि आमचे अजयजी सोनावणे तर आहेतच, त्यांचंही स्वागत. सगळ्यांचं स्वागत असेल. आजच्या दिवसातील पहिला चौकार या ठिकाणी येतोय. समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती प्रथम वंदितो मी तुझं बाप्पा गणपती. डोक्यावर सार्वभौमत्वाचे छत्र धारण करता राजा तयार होण्याआधी त्याच्या डोक्यावर स्वराज्य संस्काराची पदर धरणारी आई जन्माला यावी लागते. महाराष्ट्राच्या मातीला ज्या मातेने 2 छत्रपती दिले, महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोगलांची रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला आणि महाराष्ट्रातील पुण्याच्या जमिनीमध्ये सोन्याचा नांगर फिरवला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा. ऐकणारे देवा तुला पावतच नाही, मराठी वैभव तुला रुचतच नाही. महाराजांनाच देखील तू अवेलीच हेरलस, शंभूराजांना देखील तू गनिमा हाती छेललस. भावकीच्या डावातून खरं तर प्रमोदही हिरावलास, दिलदार खानदानी तू विलासही घेरलास. मराठी प्रज्ञेची देवा जणू तुला चिडच दिसते, जिचकार आणि मुंडेंची आस्ती अजूनही धगधगते. बाळासाहेबांना देखील तू असंच अवेली घेऊन गेलास. तुझ्याशिवाय देवा अजित कुणी असूच नाही का, चांद्यापासून वांद्यापर्यंतचा दादा कुणी होऊच नाही का. मराठी कर्तृत्वाचा देवा असतो नासविलास भाव आणि विमानाच्या आडून खेळलास रडीचा तू डाव. असं म्हणत महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व दिवंगत स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या वासांबे प्रीमियर लीगच्या माध्यमातून वाहूयात. मी समालोचक अंकित मालुसरे आज अंतिम दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि जातो मॅचच्या दिशेनं. कपिल इंटरप्राइजेस रीस कर्णधार शंकर पारंगे, अशोक पारंगे आणि प्रतीक पारंगे या टीमचे पुरस्कर्ते आणि दुसऱ्या बाजूला अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी कर्णधार शार्दूल चौधरी आणि जे ओनर आहेत संतोषदादा मांडे. बॅटिंग करेल पहिल्यांदा तलेगावाडी हा संघ आणि त्यांची सुरुवात धमाक्यात आहे. लगातार 3 चौकार आलेत. एकूण धावसंख्या आहे धावफलकावरती बिनबाद 14. शार्दूल चौधरी आणि त्याच्या जोडीला तन्वीर, खरं तर तलेगावाडीचीच ही जोडी आणि आज आपल्या गावाच्या नावासाठी मैदानावरती खेळत असताना मनीष सहा चेंडू आडव्या बॅटनं खेचलाय. खूप चांगली फिल्डिंग शॉर्ट स्क्वेअर लेगला या चेंडूला अडवलं जाईल. 1 धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो फलंदाज अर्धशतक झलकावेल किंवा जो गोलंदाज विकेट हॅट्रिक प्राप्त करेल, गोलंदाजासाठी असतील 1000 आणि अर्धशतकासाठी असतील 2000. या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय संदीपदादा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं जाईल. हलक्या हाताने स्टिअर केलं या चेंडूवरती फलंदाज तन्वीरनं. स्वतःच्या धावसंख्येचं खातं तो खुलं करतोय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीमची. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात पाहायला मिळते ती तळेगाववाडी या टीमकडून. 16 धावा आहेत धावफलकावरती, बिनबादी जमेची बाब असेल. 5 षटकांची लढत, सुरुवातीच्या 2 मॅचेस 5 षटकांच्या आपण बघणार आहोत आणि अशा वेळेला आपण बघतोय की टॉस गमावल्यानंतर बॅटिंगचं जे निमंत्रण मिळालंय ना ते स्वीकारत असताना अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघाची सलामीची जोडी. 16 धावा आहेत धावफलकावरती. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि अंतिम दिवसात भरपूर मजा आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये खरं तर आयवा कॅच जे प्रेक्षक घेतील त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज व त्याचबरोबरीने मोबाईल देण्यात येईल. आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. पण इथे क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, डी पेक्षा कवर सीमा पार चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. ही फार मोठी खंत आहे. खरं तर इतका चांगला दर्जा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय, चांगली संधी तुम्हाला निर्माण करून दिली आहे आणि तरी सुद्धा काही खेळाडू गैरहजर राहत आहेत. याचा अर्थ नक्कीच त्यांच्यावरती काहीतरी आपण बघतोय की ही जी असोसिएशन आहे, खऱ्या अर्थानं आपण बघतोय ही कमिटी मेंबर आहे, नक्कीच काहीतरी त्याच्यावरती विचार करतील. आणि मी म्हणेल त्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून ही फार मोठी खंत आहे. कारण हल्ली स्पर्धा भरपूर होतात पण तुम्हाला लीग फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. एक नामांकित स्पर्धा आहे खरं तर रायगड टेनिस क्रिकेटमधील एक सगळ्यात चांगली आणि दर्जेदार लीग म्हणून आपण या लीगकडे बघतोय, वासंबे प्रीमियर लीग. कित्येक खेळाडू या लीगमधूनच घडलेत. सध्याच्या घडीला रजत मुंडेचं जे नाव टेनिस क्रिकेट विश्वात आदरानं घेतलं जातं ना, त्यामागचं खरं कारण ही वासंबे प्रीमियर लीग. रजत मुंडेच नाही, शुभम नाईक सारखा खेळाडू असेल, कित्येक खेळाडू जितकी नावं घ्यावीत ना तितकी कमी आहेत. बंटी बद्रिका असेल आणि तरी सुद्धा आपण बघतोय की खेळाडू गैरहजर राहतात. याचा अर्थ ही फार मोठी शोकांतिका आहे. डी पेक्षा कव्हरला भेदलंय, पंचांचा इशारा येतोय षटकार. लगातारचा दुसरा क्षेत्र निवडलाय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून येतोय हा उत्तुंग षटकार. आयवा झेलसाठी संपूर्ण स्पर्धेत 500 रुपयाचं कॅश प्राईज ठेवण्यात आलेलं आहे. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये मोबाईल देण्यात येईल. आदरणीय संतोष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. धावा संख्या होते 32. कल्पेचा हा चेंडू यावेळेला भेदलाय कव्हर पॉइंटच्या वरतून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. 2 षटकार, तदनंतर येतोय हा दर्जेदार चौकार. धावफलक पोहोचलाय बिनबाद 36 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आयवा झेलसाठी आपण रोज इथे 500 रुपयांचं पारितोषिक देतोय ते आदरणीय संतोष पाटील यांच्याकडून. परंतु सेमीफायनलमध्ये जो कोण
सेमीफायनल आणि फायनलमध्ये जो कोणी आयवा झेल घेईल त्याच्यासाठी मोबाईल आज मिळणार आहे. त्यामुळे आयवा झेल कोण घेईल याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. सर या ठिकाणी सेमीफायनल आणि फायनलला मोबाईल आयवा झेलसाठी. या ठिकाणी आयवा झेल झालेला आहे. आयवा झेल कोणी घेतलाय? 500 रुपयांचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. दिनेश मांडे म्हणजे आज आमचे या परिसरातील नामवंत गायक आदरणीय बाबू मांडे हेही आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सोनू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येणार आहे. आयवा झेल ज्यांनी घेतले त्यांनी या स्टेजवर तलेगावाडीचे दिनेश मांडे त्यांना आपण बघू शकाल. पहिले प्रेक्षक आज रविवारचा दिवस आहे सर. आज आनंदाचा दिवस. संतोष चौधरी बाईट घ्या त्याची. पहिला आयवा जेल पकडला याचा काय नाव आहे? दिनेश मांडे. अरे बापरे, बाबू मांडे आणि इकडे दिनेश मांडे, संतोष मांडे यांच्या बरोबरचे आहेत. कसं वाटतंय आयोजन, कसं वाटतंय? एक नंबर आहे. मॅच बघायला आले होते की कॅच पकडायला? दादाचीच मॅच आहे, आमचीच टीम चालू आहे आता. तुमची टीम आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत. असेच जेल पकडा जरा. संध्याकाळपर्यंत 2,500-3,000 जमा करा आणि सेमीफायनल फायनलला मोबाईल घेऊन जा. संतोष पाटील यांच्याकडनं लावलेले 500 रुपयांचा आयवा झेल. इथे बघा जबरदस्त फटका खेळलाय, सौंदर्य वाढवलंय. क्रिकेटचं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलाय षटकार. इथे आपण पाहतोय तो शार्दुल चौधरी. या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 43. पर विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. ओनर प्रतीक पारंगे गोलंदाजासाठी हे पारितोषिक दिलं जाईल प्रतीक पारंगे यांच्याकडून. खरं तर त्यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांनी या संघाला पुरस्कृत केले. अशोक पारंगे आणि प्रतीक पारंगे यांच्या नावानं हा संघ खेळ करतोय. कपिल एंटरप्राइजेस रिस शंकर पारंगे कर्णधार. पण इथे बॅटिंग चांगली होते. शार्दुल चौधरी आणि तन्वीर चौधरी या जोडीनं करामत केली. दमदार सलामी पाहायला मिळते 43 धावसंख्येची. आदित्य म्हात्रे पुढे सरसावत फील्डला क्लिअर करत, क्लिअर केलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुस्तकी फटके लगावतोय मैदानाच्या आतमध्ये शार्दुल चौधरी. षटकार. खूप चांगली स्पर्धा वासंबे प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. यंडीज नक्ष वेदांत 11 कांबे आणि आई टाकेदेवी दांडफाटा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. दोनही कर्णधार आपण हजर राहायचे. एक सत्र जसं संपेल ना आपण नाणेफेक करणार आहोत. यंडीज नक्ष वेदांत 11 कांबे आणि आई टाकेदेवी दांडफाटा. कर्णधार ओमकार महाडिक तर दुसऱ्या बाजूला भावेश कुरंगले. आदित्य म्हात्रेवरती हल्ला बोल करतोय शार्दुल चौधरी. लगातारचा तिसरा फिरून मारलाय नटरंग स्टाईलनं. एका स्टान्स वरती हा षटकार खेचत सांघिक अर्धशतक कंप्लीट होत असताना अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीमचं. संघ मालकांना पण आमचे भागवत पण आलेले आहेत. भागवत इंगळे, संतोष मांडे यांच्याकडनं शार्दूलने जे 3 षटकार मारले त्याच्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. इथे खरं तर विनायकजी गायकवाड आणि आमचे विजय मामा, काल विजय मामा लावत नव्हते पण आज बघा संतोष मांडेनं द्यायला लावत आहेत. पण असू द्या. शार्दूल चौधरी मी म्हणतो की खेळाडू क्रिकेट खेळायचं असेल तर वजन कमी करायला पाहिजे. पण शार्दूलकडे बघितल्यानंतर असं वाटतं की टायमिंग नजाकत पेश करतोय आणि वजन भरपूर आहे त्याचं. पण कित्येक वर्ष झाली जेवढं वजन जसे तसं तसेच फटके पण तसे आहेत ते शार्दूल चौधरीचे. कित्येक मैदानावर आपण बघितलं रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलं आहे. खरं तर या अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी संघाचं तर शार्दूल चौधरीनं.
कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना 8 चेंडू त्यानं फेस केलेत, 3 षटकार, 3 चौकार, 1 डबल, 1 सिंगलच्या साह्यानं वैयक्तिक 33 या धावसंख्येचं योगदान त्यानं दिलंय आणि त्याला साथ देतोय 2 षटकार, 2 चौकार आणि 1 सिंगलच्या साह्यानं तन्वीर चौधरी 21 धावसंख्येचं योगदान 7 चेंडूमध्ये त्यानं दिलेलं आहे. अद्यापर्यंत केवळ 2 चेंडू निर्धाव आलेत या संपूर्ण किरण सत्रामध्ये मांडे यांना विनंती, आपण व्यासपीठावर या. आणि धावसंख्या झाली आहे ती 55. चौथा येईल का? क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतायत. गणेश पारंगे त्या ठिकाणी होते, प्रयत्न अपुरे पडलेत. लगातारचा हा चौथा षटकार आणि धावफलक पोहोचलंय 61 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न पहिल्या दिवसापासून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 61 धावसंख्या धावफलकावरती. आदित्य मात्रे युवा गोलंदाजांनी त्याच्यावरती हल्ला बोल करतोय. तो फलंदाज शार्दुल चौधरी. आउटफील्ड फास्ट आहे, अखेर स्टॉप केलंय सीमारेषेच्या जवळ. चेंडूची फेक होणार तोपर्यंत तिसरी धाव तर कंप्लीट निघाले चौथ्यासाठी. क्या बात आहे. आक्रमण तर केलंच जातंय पण संधी मिळतात ज्या वेळेला कार्पेटचे फटके येतात. सिंगल सिंगलला डबल, इथे अगदी चौकारात परिवर्तित केलंय. धावून 4 धावा कंप्लीट करत असताना हे दोनही फलंदाज आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 65. कमालीची बॅटिंग, दमदार सुरुवात आहे. पहिल्याच मॅच मध्ये कदाचित 100 गाठली जाईल असे संकेत दिलेत या सलामीच्या जोडीनं. लुफिंग फुलटा सरळ बॅटनं खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. क्रिकेट मधील सगळ्यात सुरक्षित स्ट्रोक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून येतोय हा दर्जेदार चौकार. 4 षटकांचा खेळ संपण्या अगोदर आपण बघतोय सुरुवातीची 3 षटकं या ठिकाणी महाग राहिलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले ते 69 या धावसंख्येवरती. आणि जवळजवळ 23 धावसंख्येच्या सरासरीनं पर षटका गणिक धावतोय. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी या संघ 69 धावा आहेत. बिनबाद ही तर जमेची बाब राहिलेच पण त्याहीपेक्षा मी असं म्हणेन खरं तर कपिल एंटरप्राइजेस रिस हा संघ थोडा उशिरानं दाखल झाला. तालमेल नव्हता, खेळाडू नव्हते आणि अशा वेळेला आपण बघतोय त्याचे परिणाम आहेत. कुठेतरी मानसिक संतुलन गमावलंय. जी प्लॅनिंग केली त्यामध्ये बिघाड पाहायला मिळतोय. गणेश पारंगेच्या हातामध्ये का षटक दिलं नाही हा प्रश्न आता इथून पुढे उरलाय. मनीष कोकंबे येतोय आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन. फिरून मारलाय फलंदाज तन्वीर, थांबण्याचं नावच घेत नाहीये. त्यानं ठोकलाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. अजून एक षटकार. अंकित खरं तर आमचे दत्ताबांचं स्वागत. इथे षटकारानं केलेले भरपूर धावसंख्या इथे उभारतोय. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाव वाडी, संतोष मांडे खुश आहेत, बाबू मांडे खुश आहेत.
बाबू मांडेंना एक विनंती असेल की टिकेमाळे आणि माझ्या दोघांच्यावर एक गाणं बनवा. आणि महेश जांभळे जे पोलीस पाटील त्यांचंही या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत. अंकित आडव्या बॅटना फटका खेचलाय, पाहुण्यांचं स्वागत असेल आणि पंच इशारा करीत आहेत की तपासणी केली जाईल. अंपायर रिव्ह्यू आहे. स्क्वेअर लेग पंचांनी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. एक धाव तर मिळेल. एकंदरीत निर्णय काय येतोय हे बघणंही फार गरजेचं असेल. पण आम्हाला जे ओनर आहेत प्रतीक पारंगे ते सांगतायत की ऑक्शनमध्ये जे खेळाडू चॉईस केले होते नो बॉल, ॲज अ गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजांना चॉईस केलं होतं ऑक्शनमध्ये तेच अनुपस्थितीमध्ये आहेत आणि त्याचा फटका, त्याचं नुकसान आता सहन करावं लागतंय. ते कपिल एंटरप्राइजेस रिस या टीमला. फ्री हिट असेल पुढच्या चेंडूवरती. धावसंख्या झाली आहे 77. वैयक्तिक 47 धावसंख्येचं योगदान दिलंय शार्दुल चौधरी या फलंदाजानं. उडवलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून कमालीची बॅटिंग. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. या स्पर्धेतील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं अर्धशतक साजरं करत असताना या अंतिम दिवसात फलंदाज शार्दुल चौधरी. या ठिकाणी थँक्यू डीजे. शार्दुल जरा बॅट उंच व्हायची आहे. प्रेक्षकांचं अभिवादन तुम्ही स्वीकारलं पाहिजे. हा सर, रवींद्र जडेजा स्टाईलनं त्यांनी या अर्धशतकाचा आनंद साजरा करत असताना मागच्या बाजूला एक धाव मिळेल. आणि अगोदरच आपण सांगितलं होतं की अर्धशतक जो फलंदाज झलकावेल ना त्यासाठी या स्पर्धेचे सर्व आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. आज भरपूर धावा होतील. रविवारचा दिवस खेळपट्टीमध्ये दमखम दिसतो आणि पहिल्याच मॅच मध्ये ते चित्र स्पष्ट झालंय. व्हॉट अ शॉट. गुडघे टेकले आणि चेंडूला फेकलंय. कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्षेच्या वरतून षटकार. हरिभक्त पारायण आमचे पांडुरंग महाराज राऊत, मनीषजी गायकवाड, स्वप्नील गायकवाड यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 6 धावांच्या बरोबरीने 88 धावा आहेत धावफलकावरती. 10 चेंडू फेस केलेत तन्वीर चौधरीनं. 34 धावसंख्येचं योगदान दिलंय. पहिल्याच मॅच मध्ये 100ही गाठली जाईल असं नाहीये प्रतीक. खरं तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा धावा चेस होऊ शकतात आणि तसं चित्र खेळपट्टीनं आता स्पष्ट केलंय. समोर सुद्धा शंकर सारखा फलंदाज आहे. गणेश पारंगे असतील, मनीष कोकंबे असतील, असे दर्जेदार फलंदाज या स्क्वॉड मध्ये दिसून येत आहेत. राहुल सारखा फलंदाज आपण बघतोय जो अष्टविनायक मोपाडा टीमचा नेहमीच हिस्सा राहिलाय. आज त्यालाही चांगली कामगिरी करावी लागेल. डीप मध्ये राहतोय, खालती राहिला. दीर्घ कालावधीनंतर हा निर्धाव चेंडू येतोय रिस टीम साठी. कपिल एंटरप्राइजेस रिस टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि हा निर्णय आता पुरता त्यांच्या अंगलट येतोय. खरं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी पसंती दर्शविली आहे पण भरपूर धावा आहेत त्या धावफलकावरती. 88. अफलातून, अविश्वसनीय, अप्रतिम. गुडघे टेकत गुडघे सुद्धा वलवलेत, मनगट सुद्धा वलवलं आणि चेंडूला फेकलंय. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार. लॉंग लॉंग वे षटकार. थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे आणि धावफलक पोहोचलाय बिनबाद 94. कमालीची बॅटिंग, ला जवाब. जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. मला वाटतं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कसलकंठच्या स्पर्धेत भोकरपाडा टीमच्या फलंदाजांनी 108 धावांची सलामी दिली होती. आदी पाटील आणि प्रणित पाटीलनी कदाचित वासंबे प्रीमियर लीग मध्ये हा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो. कारण टेनिस क्रिकेटची जी स्पर्धा आपण बघतोय वासंबे प्रीमियर लीग आणि पुन्हा एकदा हे वासंबेकर सांगतायत की रायगड
चं नाव टेनिस क्रिकेट जरी आदरानं घेतलं जात असेल तरी रसायनीचं क्रिकेट कधीच मागे राहिलं नाही, वासंब्याचं क्रिकेट कधीच मागे राहिलं नाही. आणि त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तलेगाववाडीचे हे दोनही फलंदाज या ठिकाणी करत असतात. दोनही खरं तर बंधू आहेत पण कमालीची बॅटिंग राहिली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 94 धावा आहेत धावफलकावरती. पहिलं षटक टाकलं मनीष कोकंबेनं, 16 धावा त्यानं खर्च केल्या. कल्पेश कुरंगलेच्या षटकात आल्या 20 धावा. आदित्य मात्रेनं खर्च केल्या 33 आणि पुन्हा मनीषनं खर्च केल्यात 25. तन्वीर चौधरी यांनी लागोपाठ 2 षटकार जरी मारले तर संतोष मांडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण वामनजी खाने यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि विनोद शिंदे या दोन्ही मान्यवरांचं इथे आम्ही स्वागत करतो वासंबी प्रीमियर लीगमध्ये. किती धावा झाल्यात अंकित? 94. 94 हायेस्ट आहे का वासंबी प्रीमियर लीगचा? इथे फटका फसलाय, सेफली लँड होईल. संघर्ष मोठा झालाय खरं तर दोनही फलंदाजांकडून. नशिबाची सुद्धा साथ मिळते. मिस्क्यूट होता फटका पण सुरक्षित ठिकाणी पडला. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना आणि या दुहेरीच्या बरोबरीने 96 धावा लागतायत त्या धावफलकावरती. बिनबाद 96. कमालीची बॅटिंग राहिली आहे. गणेश पारंगीने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला नाही याचा अर्थ त्याला फ्रेश बॅटिंग करायची आहे. दमछाक नकोय आणि दुसऱ्या इनिंगमध्ये प्रयत्न झाले तर धावाही चेस होतील. चांगली खेळपट्टी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आलाय साहिल यादव. किफायती त्याला गोलंदाजी करावीच लागेल कारण सुरुवातीच्या 3ही गोलंदाजांवरती मार बसलाय. मनीष कोकंबेने आपल्या कोट्यातील 2 षटकं टाकली. तब्बल 49 धावा त्यानं खर्च केल्यात. यंडीच नक्ष वेदांत 11 कांबे, कर्णधार भावेश कुरंगले आणि आई टाकेदेवी दानपटा, कर्णधार ओमकार महाडिक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. साहिलचा हा चेंडू गरंगलत आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. पायांचा वापर अगदी फुटबॉल पद्धतीने या चेंडूला स्टॉप केलं. पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा. ओव्हर स्टेप. पहिली सेंचुरी होईल का मला वाटते 5 ओव्हरमध्ये हायेस्ट स्कोर? आज खरं तर सर्वोच्च धावसंख्या तर होईलच पण कदाचित मी अगोदर उल्लेख केला ना जी भागीदारी झाले रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ती सुद्धा मोडीत काढण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा चेंडूची फेक होते, बॅकिंग नाही आहे. ह्या गोष्टी घडतात विशेषतः गोलंदाजांवरती ज्या ज्या वेळेला आक्रमण होतं ना क्षेत्ररक्षक हातबल होतात आणि ते चित्र स्पष्ट झालंय मैदानाच्या आतमध्ये. 101 एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. पहिल्याच 101. मॅच मध्ये 100 गाठले. 101 रुपये आपण पहिल्यांदा आहेर करायचो पूर्वी आणि इथे आहेर दिलाय घरच्या मैदानावर खरं तर. आणि एकापेक्षा एक बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करतायत. फटका मिस्क्यूट आहे खरं तर टायमिंग झालं नव्हतं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अखेर शेवटच्या षटकात का होईना पहिली सफलता प्राप्त करण्यात सफल ठरतोय तो गोलंदाज साहिल यादव. अंकित खरं तर निखिल ढवळे यांचा पायगुण चांगला आहे. अनन्या एंटरप्राइजेस तळेगाववाडी संघाला 101 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. आमचे दत्ता जांभळे साहेब इथे आपण पाहतोय. अनंत पाटील आमचे पोलीस पाटील आहेत आणि संतोष मालकर ही जोडी आहे. बरेच वर्ष मी त्यांना पाहतोय कुठेही एकत्र असतात. वामनजी खाने, अभिजित घरत, पर्यावरण सेलचे मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष, त्यानंतर आमचे महेश जांभळे, संतोषदादा मांडे, आमचे बाबू मांडे साहेब कित्येक वेळा स्टेजवर येत नाहीत. बरेच वेळा इकडे तिकडे बाजूला असतात. बक्षिसं वगैरे लावत असतात. पॅकर असतात बऱ्याच संघांचे. ते आमचे बाबू मांडे चांगले गायक आहेत. माझं गीत त्यांनी गायलेलं आहे पण आमच्या दोघांचं एकदा गा टिकेमाळी आणि माझं